नमस्कार विद्यार्थ्यांनो, ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत। तर बघा विद्यार्थ्यांनो, एखादं वाक्य किंवा एखादा पॅराग्राफ आपल्याला लिहायचा असतो किंवा निबंध लिहायचा असतो, तेव्हा आपण नेहमी गोंधळलेला असतो की कुठे कोणत्या चिन्हांचा वापर करावा। त्याच्यासाठी आपल्याला विरामचिन्हाबद्दल माहिती असायला हवी। त्यामुळे आपण इथे विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत। तर सुरुवातीला आपण बघूया विराम म्हणजे काय आणि विराम चिन्हे कशाला म्हणायचं। तर मनुष्य जेव्हा बोलत असतो तेव्हा त्याला मधून थांबावेच लागते आणि या थांबण्यालाच आपण विराम असे म्हणणार आहोत। जेव्हा आपण विचार लिहून दाखविला तेव्हा वेळोवेळी घ्यावा लागणारा विराम निरनिराळ्या चिन्हांनी दाखवावा लागतो आणि या चिन्हांनाच आपण काय म्हणणार आहोत, विराम चिन्ह असे म्हणणार आहोत। विराम चिन्हाचे प्रकार बघा। पहिला प्रकार आहे पूर्णविराम। या चिन्हाला आपण पूर्णविराम म्हणणार आहोत। नियम बघा, विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी जेव्हा आपण एखादे वाक्य किंवा विधान बोलतो आणि ते आपले पूर्ण झालेले असते तेव्हा त्या वाक्याच्या शेवटी किंवा विधानाच्या शेवटी आपण कोणतं चिन्ह देतो, तर पूर्णविराम हे चिन्ह देतो। उदाहरण बघा, ती शाळेत गेली। इथे विधान कंप्लीट झालेले आहे किंवा वाक्य कंप्लीट झाले, त्यामुळे इथे आपण पूर्णविराम दिलेला आहे। नियम दुसरा, शब्दाचा संशब्द दाखविण्यासाठी अध्यक्षरापुढे जेव्हा आपल्याला एखादा शब्द संक्षिप्त रूपात लिहायचं असतं विद्यार्थ्यांनो, तेव्हा आपण तिथे काय वापरत असतो, तर पूर्णविराम वापरत असतो। बघा, स न वी या शब्दामध्ये आपण पूर्णविराम वापरलेला आहे, कारण आपण हा संक्षिप्त रूपात लिहिलेला आहे। सप्रेम नमस्कार विशेष विनंती हा शब्द काय केलेला आहे, आपण संक्षिप्त रूपात लिहिलेला आहे, त्यामुळे आपण इथे पूर्णविराम वापरलेला आहे। दुसरा प्रकार आहे स्वल्पविराम। हे चिन्ह आहे बघा, स्वल्पविराम। नियम बघा, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास। उदाहरण बघा, बाबांनी मला कांदे, बटाटे, लिंबू, मिरची, नारळ, भाजी आणण्यास सांगितले। या उदाहरणामध्ये कांदे, बटाटे, लिंबू, मिरची, नारळ हे एकाच जातीचे अनेक शब्द आलेले आहेत आणि ते आपण स्वल्पविराम दाखवून वेगवेगळे केलेले आहेत, कारण की एकाच जातीचे जर शब्द आले तर आपण तिथं स्वल्पविराम देणार आहोत आणि द्यायचा आहे। नियम दुसरा बघा, अवतरणातील वाक्य आणि बाहेरील वाक्य वेगळे दाखविण्यासाठी। उदाहरण बघा, राम इकडे ये। राम हा शब्द आहे तो अवतरण चिन्हाच्या बाहेर आहे आणि इकडे ये हे अवतरण चिन्हात वाक्य आहे आणि स्वल्पविराम देऊन ही दोन वाक्य काय केलेले आहेत, वेगळी केलेली आहेत। संबोधन वेगळे दाखवण्यासाठी, अनेक छोट्या घटना वेगळ्या दाखवण्यासाठी। उदाहरण बघा, बाबा आले, माझ्याकडे बघितले, किंचित हसले, खुर्चीत बसले। ही छोटी छोटी वाक्य आहेत आणि ही वाक्य आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपण इथे स्वल्पविराम वापरायचा आहे। तिसरा प्रकार आहे प्रश्नचिन्ह। हे आहे प्रश्नचिन्ह। वाक्यात जेव्हा प्रश्न विचारलेला असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी आपण काय देतो, प्रश्नचिन्ह देतो। म्हणजेच विद्यार्थ्यांना जेव्हा आपण एखादे प्रश्नार्थी वाक्य किंवा प्रश्न विचारतो तेव्हा त्या प्रश्नाच्या शेवटी आपण काय देतो, प्रश्नार्थी चिन्ह देतो। उदाहरण बघा, तुला काय बक्षीस मिळाले। या वाक्याच्या शेवटी आपण काय दिलेलं आहे, प्रश्नचिन्ह दिलेलं आहे, कारण हे प्रश्नार्थी वाक्य आहे। तू केव्हा आलास, इथे सुद्धा आपण प्रश्न चिन्ह दिलेले आहे, कारण की हे प्रश्नार्थी वाक्य आहे। अर्धविराम हे आहे अर्धविराम चिन्ह। नियम बघा, दोन छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययाने जोडली असतात तेव्हा।
उदाहरण बघा, तिने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळालेच नाहीत. ही 2 वाक्य आहेत त्या उदाहरणामध्ये. तिने खूप अभ्यास केला परंतु चांगले गुण मिळाले नाही. परंतु हे उभयान्वयी अव्यय आहे आणि या उभयान्वयी अव्ययाने ही 2 छोटी वाक्य जोडलेली आहेत. त्यामुळे आपण इथं अर्धविराम वापरलेला आहे. अपूर्ण विराम या चिन्हाला बोलणार आहोत आपण. अपूर्ण विराम नियम बघा, वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, बघा विद्यार्थ्यांनो, आपल्याला एखाद्या गोष्टीचा तपशील द्यावायचा असतो तेव्हा वाक्याच्या शेवटी आपण अपूर्ण विराम हे चिन्ह वापरतो. उदाहरण बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी पास झाले 4, 10, 40. इथे आपण अपूर्ण विराम हे चिन्ह काय केलेलं आहे, वापरलेले आहे. कारण या वाक्यामध्ये आपण तपशील दिलेला आहे की एवढे विद्यार्थी पास झाले. अवतरण चिन्ह हे आहे अवतरण चिन्ह. एकेरी अवतरण चिन्ह हे आहे एकेरी अवतरण चिन्ह. नियम बघा, एखाद्या शब्दावर जोर द्यावयाचा असल्यास किंवा दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना जेव्हा आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असतो तेव्हा आपण तो अवतरण चिन्हात लिहितो, कारण तो महत्त्वाचा असतो. उदाहरण बघा, मूल ध्वनींना वर्ण असे म्हणतात. इथे वर्ण हा शब्द महत्त्वाचा आहे म्हणून तो आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेला आहे, कारण की वर्ण या शब्दावर आपण काय केलेला आहे, जोर दिलेला आहे. दुहेरी अवतरण चिन्ह हे आहे दुहेरी अवतरण चिन्ह. नियम बघा, बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखविण्याकरिता जेव्हा एखादा बोलतो आणि त्याच्या तोंडातील शब्द आपल्याला दाखवायचे असतात तेव्हा आपण ते काय करतो, तर दुहेरी अवतरण चिन्हामध्ये लिहितो. उदाहरण बघा, ती म्हणाली मी जाईन. आता तिच्या तोंडचे हे शब्द आहेत मी जाईन, त्यामुळे आपण हे दुहेरी अवतरण चिन्हामध्ये काय केलेले आहेत, तर दाखविले आहेत. उद्गार चिन्ह हे आहे उद्गार चिन्ह. जेव्हा आपल्या मनातील भावना व्यक्त करताना ती दाखविणाऱ्या शब्दाच्या किंवा वाक्याच्या शेवटी जेव्हा आपण आपल्या भावना प्रकट करतो, व्यक्त करतो, ती कधी आपण शब्दामध्ये मांडतो तर कधी आपण वाक्यामध्ये मांडतो. मग त्या शब्दाच्या शेवटी किंवा वाक्याच्या शेवटी विद्यार्थ्यांना आपल्याला कोणतं चिन्ह वापरायचं आहे, तर उद्गार चिन्ह वापरायचं आहे. उदाहरण बघा, अरे रे ती नापास झाली. या उदाहरणामध्ये अरे रे हा उद्गारार्थी शब्द आहे आणि या शब्दाच्या शेवटी आपण कोणतं चिन्ह वापरलेले आहे, तर आपण उद्गार चिन्ह वापरलेले आहे. शब्बास छान काम केलेस. शब्बास हा सुद्धा उद्गारार्थी शब्द आहे आणि या शब्दाच्या शेवटी आपण उद्गारार्थी चिन्ह वापरलेले आहे. संयोग चिन्ह हे आहे संयोग चिन्ह. नियम बघा, 2 शब्द जोडताना बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा आपल्याला 2 शब्द जोडायचे असतात तेव्हा आपण संयोग चिन्हांचा वापर करायचा आहे. उदाहरण बघा, पुस्तक, भंडार या 2 शब्दांचा वापर आपण या उदाहरणामध्ये केलेला आहे आणि हे 2 शब्द जोडताना आपण संयोग चिन्हांचा काय केलेला आहे, वापर केलेला आहे. दुसरा नियम, ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास बघा आपण लिहितो, कधी कधी ती ओळ संपते, तिथे जागा राहत नाही आणि तिथे आपला शब्द अपुरा राहतो, तेव्हा आपण तिथे कोणतं चिन्ह वापरतो, तर संयोग चिन्ह वापरतो. उदाहरण बघा, सर्व कार्यक्रम शाळेच्या मैदानावर होतील. इथे मैदाना पुढे जागा नाही असंच समजा आणि तिथे आपण काय देणार आहोत, तर संयोग चिन्ह देणार आहोत. अपसारण चिन्ह डॅश, त्यालाच आपण डॅश असं म्हणतो. बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास बघा आपण आपले विचार कधी मांडत असतो
आणि बोलता बोलता आपल्याला काय बोलायचं हेच नाही समजत, तेव्हा आपण अपसारण चिन्ह वापरतो. उदाहरण बघा, राम तिथे गेला पण नंतर काय बोलायचं हेच कळत नाही, तेव्हा आपण तिथे काय अपसारण चिन्ह वापरणार आहोत. दुसरा नियम बघा, स्पष्टीकरण द्यावयाचे असल्यास, जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावयाचे असते तेव्हा आपण तिथे अपसारण चिन्हाचा काय करतो, वापर करतो. उदाहरण बघा, तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्याच शाळेतील आहे. या वाक्यामध्ये आपण अपसारण चिन्हाचा वापर केलेला आहे, कारण आपण तिथे त्या मुलाबद्दल स्पष्टीकरण दिलेले आहे. विकल्प चिन्ह हे आहे विकल्प चिन्ह. नियम बघा, पर्याय दाखविणे. बघा, उदाहरणामध्ये किंवा वाक्यामध्ये जेव्हा पर्याय दिलेले असतात, 1, 2, 3 असे कितीही पर्याय दिलेले असतात, तेव्हा त्या पर्यायांच्या मध्ये आपण विकल्प चिन्हाचा उपयोग करतो. इथे दूध आणि चहा हे 2 पर्याय दिलेले आहेत आणि या पर्यायाच्या मधोमध आपण विकल्प चिन्हांचा वापर केलेला आहे. तर विकल्प चिन्ह पर्याय दाखवण्यासाठी वापरले जाते. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.